मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,620 वरती. 22,620 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोजिंग दिली. तर मित्रांनो, कालच्या दिवशी आपण बघितलं होतं की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग आली. इंडेक्स जवळजवळ 9% आसपास तुटलेला होता, निफ्टी 50 इंडेक्स. त्यानंतर बँक निफ्टी इंडेक्स पण 9% आसपास तुटलेला होता. त्यानंतर PSU बँक इंडेक्स, त्यानंतर CPSE इंडेक्स हे आपल्याला 13-14% खाली पण दिसलेले होते. ठीक आहे, प्रत्येक इंडायसेसमध्ये आपल्याला कालच्या दिवशी सेलिंग बघायला मिळाली. सेलिंगचं प्रेशर जास्त होतं आणि खूप दिवसानंतर अशी सेलिंग आपल्याला बघायला मिळाली, ती पण इंट्राडेमध्ये. म्हणजे एकाच दिवसामध्ये इंडेक्स 9-10% तुटतोय. ठीक आहे, मार्केटमध्ये सेलिंग जास्त होते कालच्या दिवशी. कोणाला जर मार्केटमध्ये 3-4 वर्ष झालेले असतील तर त्यांनी माझ्या मते ही एकच कॅन्डल जी आहे बघितलेली नसणार. एकाच दिवसामध्ये एवढी मोठी ही जी तुम्हाला निगेटिव्ह कॅन्डल दिसते, निफ्टी 2000 पॉईंटने खाली. कालच्या दिवशी रिकव्हरी पण झाली मार्केटमध्ये, अशी नाही की रिकव्हरी झाली नाही. बॉटमपासून मार्केटमध्ये थोडी रिकव्हरी पण झाली, मार्केट वरती पण आलेलं होतं. मग आता बहुतेक जण म्हणणार जसं न्यूजचा इम्पॅक्ट होता बघा सरकारचा, की BJP सरकार आता येऊ शकत नाही, सीट कमी आले त्यांचे, त्यामुळे बहुतेक जण मार्केटमध्ये निगेटिव्ह पण असणार. तो सिनारिओ बघून त्यांनी काय केलेलं असेल, ओव्हरनाईटमध्ये पुट बाय करून ठेवलेले असतील. तर मित्रांनो, प्रत्येक वेळेला तुमचा पैसा बनू शकत नाही. ही एक मोठी कॅन्डल बनली म्हणजे दुसऱ्या दिवशी पण मोठी कॅन्डल बनेल का? नाही, असं काही नसतं मार्केटमध्ये. मार्केट सुप्रीम आहे, मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. ओव्हरनाईटमध्ये जे तुम्ही BTST करत असतात ते प्युअर एक गॅम्बलिंग असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. तिथे पैसा कोणाचाही बनत नसतो. एक दिवसाला तुम्ही पैसा बनवाल. जसं कालचं मार्केट होतं, तुम्ही एखादा पुट बाय करून ठेवलेला असेल, तुमचा पैसा बनला, पण आज बनेल का तो? नाही, तसं काही नसतं. मार्केटला तुम्ही दुसऱ्या दिवशी देऊन येत असतात. हेवी क्वांटिटीने ऑप्शन बाईंग करणं हे चुकीचंच असतं. BTST करणं तर चुकीचंच असतं, कारण की ओव्हरनाईटमध्ये मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं, सांगता येत नाही. समजतं ना? त्यामुळे BTST तर शक्यतो टाळायचंच असतं. तर आता इंडेक्समध्ये काय होऊ शकतं? इंडेक्समध्ये आजच्या दिवशी पण आपल्याला चांगल्या प्रकारची बाईंग बघायला मिळाली. म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स 3.5% वरच्या दिशेने गेला. त्यानंतर बँक निफ्टी इंडेक्स पण बघा 4.5% वरती गेला. मिड कॅप इंडेक्स पण 4.5%, स्मॉल कॅप इंडेक्स पण 4%. त्यानंतर PSU बँक इंडेक्स त्याच्यामध्ये पण रिकव्हरी झाली. त्यानंतर ऑटो इंडेक्स होता, तो पण 5% वरती होता. इंडेक्समध्ये असणारे स्टॉक जे होते त्यांच्यामध्ये पण आपल्याला बाईंग बघायला मिळाली. खास करून HDFC बँकेचं वेटेज जे आहे निफ्टी 50 इंडेक्समध्ये सर्वात जास्त, तो स्टॉक पण आपल्याला 5% आजच्या दिवशी वरती दिसला. त्याच्यामध्ये पण बाईंग झाली. ॲक्सिस बँक 5% वरती होता. ICICI बँक तो पण 3-3.5% वरती होता. म्हणजे असे चांगले स्टॉक जे होते त्यांच्यामध्ये आजच्या दिवशी बाईंग होती. त्यामुळे इंडेक्सला चांगला सपोर्ट पण होता. आणि मार्केटमध्ये असणारे शॉर्ट तुम्ही बघितलेलं असेल, मार्केटमध्ये कॉल रेटिंग कालच्या दिवशी जास्त झालेली होती. मग जर मार्केटला शॉर्ट केलेलं आहे तर ते शॉर्ट कवर पण होत असतात. ते शॉर्ट कवर झाले तर मार्केट वरती पण जात असतं. ठीक आहे, हे लॉजिक असतं. मार्केट आपलं का वरती जाणार? इंडेक्समध्ये असणारे स्टॉक जे होते त्यांच्यामध्ये बाईंग बघायला मिळाली. आणि एका इंडेक्सला वरती घेऊन जाणारे स्टॉकच असतात. त्या स्टॉकमध्ये जर बाईंग झाली तर इंडेक्स आपला वरतीच जात असतो. आणि आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे रिव्हर्सल मार्केटमध्ये झालेलं आहे. जसं 2000 पॉईंटने इंडेक्स खाली आलेला होता, कालच्या दिवसापासून इंडेक्स जवळजवळ 1400 पॉईंटने वरती गेलेला आहे. कवर पण झाला 1400 पॉईंटने. त्यामुळे मी म्हणत असतो ना की मार्केटमध्ये जो डीप येत असतो ती आपल्यासाठी एक संधी असते. त्या ठिकाणी आपण चांगल्या कंपन्यांचे स्टॉक बाय करू शकतो. ETF असतात ते आपल्याला स्वस्तात मिळत असतात, त्या ETFला पण आपण बाय करू शकतो. संधी मार्केटमध्ये शोधायच्या असतात. एवढा मोठा फॉल एकाच दिवसात होतोय, समजून जायचं असतं की 2000 पॉईंटनी निफ्टी खाली येते. अजून किती स्कोप आहे खाली जाण्यासाठी? जायला तर किती जाऊ शकते. कोरोनासारखा क्रॅश पण येऊ शकतो. कोणाला सांगून येणार का क्रॅश? नाही, केव्हा पण येऊ शकतो. पण आपण डीपमध्ये बाईंगच्या संधी शोधल्या पाहिजे. ज्या चांगल्या कंपन्या असतात ना त्यांचे स्टॉक आपण बाय केले पाहिजे. ETF असतात बाय केले पाहिजे. म्युच्युअल फंड असतात त्यांच्यामध्ये आपण टॉपअप केलं पाहिजे. त्याचा आपल्याला फायदा जेव्हा मार्केट रिव्हर्सल येत असताना तेव्हा मिळत असतो. आता त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम, म्हणजे आता पंतप्रधान कोण बनणार अजूनपर्यंत माहीत नाही आपल्याला. ते 8 तारखेला समजेल, 8 जूनला. आता तो शपथविधी जेव्हा होणार तेव्हा पुन्हा मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतो. आणि खास करून जे PSU स्टॉक असणार आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, त्यांच्यामध्ये पण आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतो. कालच्या दिवशी हे स्टॉक खूप तुटलेले होते. PSU बँकिंग, CPSE हे स्टॉक तुटलेले होते. आज त्यांच्यामध्ये रिव्हर्सल पण झाला, चांगल्या प्रकारची बाईंग झाली पण त्यांच्यामध्ये.
पण चांगल्या प्रकारची रॅली आपल्याला पुन्हा 8 तारखेनंतर बघायला मिळू शकते. पुन्हा ज्या लेवलला होतं मार्केट तिथेच येऊन पोहोचलेलं आहे. पुन्हा जवळजवळ आजचा हाय जर तुम्ही बघितला, आजच्या कॅन्डलचा हाय बघूया आपण किती होता, 22,670 होता आणि आपलं मार्केट 23,100 वरून खाली आलेलं होतं. आता एखाद्या वेळेला असं पण होऊ शकतं की 300-400 पॉईंटने उद्या गॅप अप ओपन होऊ शकतं. मार्केट झालं ओपन तर बरोबर त्याच लेवलपर्यंत येऊन पोहोचेल मार्केट. ठीक आहे, गॅप अप इथे झालं समजा तर मार्केट पुन्हा आलंच ना त्या लेवलवरती, जिथून खाली आलं तिथपर्यंत येऊन पण पोहोचलेलं आहे मार्केट. त्यामुळे डीपमध्ये फायदा मिळवायचा असतो आपण. ठीक आहे ना, मार्केटने रिव्हर्सल पण चांगल्या लेवलपासून दिलेलं आहे. आपण प्रत्येक वेळेला ही लेवल बघायचो, हिला फॉलो पण करायचो की ही मार्केटसाठी एक चांगला सपोर्ट आहे. हा सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट खाली जाऊ शकतं. तर हे एकाच दिवसात जाईल हे आपल्याला माहीत नव्हतं. 21,281 पर्यंत मार्केट इथे गेलेलं होतं. खाली पुन्हा रिव्हर्सल झाला, मार्केटने क्लोज पण ह्याच लेवलला दिला 21,850च्या आसपास. सकाळी मार्केट ओपन झालं 22,120च्या आसपास. मार्केटने डीप मारला 21,800च्या आसपास. लोअर लेवलपासून पुन्हा बाईंग मार्केटमध्ये झालेली होती. ठीक आहे, आता मार्केटसाठी मोठा हर्डल कोणता, ही लेवल असणार आहे. म्हणजे जवळजवळ आपण राऊंड फिगरमध्ये पकडूया 22,800ची लेवल. ही मार्केटसाठी एक रेजिस्टन्स या ठिकाणी बनवू शकते. बघूया मार्केटमध्ये उद्या काय होतंय. मार्केट गॅप ओपन होतं की गॅप डाऊन ओपन होतं काही सांगता येत नाही. ओव्हरनाईटमध्ये काही पण होऊ शकतं. जेव्हा मार्केट दुसऱ्या दिवशी ओपन होत असतं त्या ठिकाणी आपण प्राइजेक्शन बघत असतो, मार्केटचा ट्रेंड बघत असतो आणि त्यानुसार आपण अनुमान लावत असतो की मार्केट कुठे जाऊ शकतं. कालच मी तुम्हाला म्हटलं होतं की मार्केट जसं खाली गेलेलं आहे तसं वरती पण जाऊ शकतं, काही सांगता येत नाही. मार्केट आहे सुप्रीम, समजलं. आपण ट्रेंड पकडत असतो मार्केटचा की मार्केटचा आता ट्रेंड कोणता चालू आहे, प्राईजला बघत असतो. त्यानुसार मग आपण म्हणतो की आपलं मार्केट वरती जातं आहे की खाली जातं आहे आणि आपण लेवलला नक्की फॉलो करत असतो. आता ह्या लेवल केव्हा काम करत नाही, जेव्हा मोठे इव्हेंट असतात. काल पण सांगितलंच मी तुम्हाला, जसं हा मोठा इव्हेंट होता इलेक्शन म्हणजे, याच्यामध्ये लेवल काम करत नसतात. पण आजच्या दिवशी जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये आजच्या दिवशी परफेक्ट लेवल काम करत होत्या. व्हॉलेटिलिटी पण डाऊन होणार मार्केटमध्ये. इंडिया विक्स तुम्ही बघितलेली असेल आजच्या दिवशी, इंडिया विक्स पण आजच्या दिवशी डाऊन झालेली होती. ठीक आहे, 19 पर्यंत येऊन पोहोचलेली. ती काल आपल्याला बघायला मिळत होती 31 पर्यंत. इंडिया विक्स पण या ठिकाणी डाऊन झाली. म्हणजे मार्केटमध्ये पुन्हा येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये व्हॉलेटिलिटी कमी होणार. 2-3 दिवस अजून राहणार, मार्केट खालीवर होऊ शकतं. त्यानंतर मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी कमी असणार आहे, लक्षात घ्या. जी इंडिया विक्स तुम्हाला 19 दिसते ते पुन्हा 14, 15, 16 वरती येऊन जाणार आहे. ठीक आहे, काल पण म्हटलं होतं तुम्हाला की जो इव्हेंट होत असतो त्यानंतर इंडिया विक जी असते ना ड्रॉप होत असते आणि ती अजून पण होऊ शकते इथे, समजलं. तर ह्या गोष्टींचा अभ्यास ठेवत चला तुम्ही. ठीक आहे, इंडेक्सने चांगला रिव्हर्सल दिलेला आहे 700-750 पॉईंटचा. आजच्या दिवशी बँक निफ्टी इंडेक्स होता त्याने पण जवळजवळ 2200-2300 पॉईंटचा रिव्हर्सल दिला. त्यानंतर बाकीचे पण इंडायसेस होते त्यांनी पण चांगल्या प्रकारचे रिव्हर्सल दिलेले. मार्केटमध्ये आजच्या दिवशी चांगल्या प्रकारची झाली बाईंग. मग कोणी जर कालच्या दिवशी खालच्या लेवलला स्टॉक बाय केलेले असतील चांगल्या कंपन्यांचे तर ते आज प्रॉफिटमध्ये पण आलेले असणार. तर संधी शोधायच्या मार्केटमध्ये. ठीक आहे, फक्त चुकीच्या जागेवरती एखाद्या स्टॉकला पकडू नका ज्या ठिकाणी तुम्ही लॉसमध्ये जाणार. प्रोबेबिलिटी ज्या ठिकाणी जास्त असते ना त्या ठिकाणी स्टॉक बाईंग करत चालायची. ठीक आहे, आता निफ्टी 50मध्ये इंट्राडेमध्ये कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार आहे ते आपण 5 मिनिटांमध्ये बघू. आपण लेवल बघणार फक्त 1-2 दिवस. लेवलवरती आपण जास्त लक्ष देणार नाही, कारण की जोपर्यंत सरकार बनत नाही नवीन तोपर्यंत मार्केटमध्ये लेवल जास्त काम करणार नाही. अप अँड डाऊन मूव मार्केटमध्ये येत जाणार, लक्षात घ्या. पण आपण बघूया थोडक्यात लेवल की इंट्राडेमध्ये कोणत्या लेवल महत्त्वाचे असू शकतात मार्केटमध्ये. ठीक आहे, आपण जाऊया आता 5 मिनिटांच्या चार्टवरती. तर सकाळी मार्केट इथे ओपन झालेलं होतं आणि ओपन झाल्यानंतर आपण बघितलं पहिल्या 10 मिनिटांमध्ये म्हणजे 5-5 मिनिटांच्या 2 कॅन्डल, या 2 कॅन्डलमध्येच मार्केट आपल्याला खाली येताना दिसलं आणि जवळजवळ 21,800 वरती मार्केटने पुन्हा इथे सपोर्ट घेतलेला होता. ठीक आहे ना, इथे सपोर्ट घेतला, पुन्हा इथून वरती जात होतं. ही लेवल मार्केटसाठी एक रेजिस्टन्स बनलेली होती. ठीक आहे, त्यानंतर मार्केट पुन्हा इथे खाली आलेलं होतं, पुन्हा इथून वरती गेलं ते. आणि आपण लाईव्हवरती म्हटलं होतं की इथे जी प्राइजेक्शन बनते ना छान बनते. ही जे स्ट्रक्चर निफ्टीमध्ये तयार होतं आहे त्यावरून आपण अंदाज लावलेला होता की मार्केट आपलं वरती जाणार. इथून प्राईज इथे काय घेते, रेजिस्टन्स. पण खालच्या लेवलला बघा प्राईज आपल्याला वरती शिफ्ट होताना दिसत होती. ती आपल्या प्रिव्हियस लोला या ठिकाणी ब्रेक करत नव्हती. बघा प्राईज इथे ब्रेक करत नव्हती. मग हे जे स्ट्रक्चर असतं हे बुलिश स्ट्रक्चर असतं. आपण या ठिकाणी म्हटलं होतं की मार्केट जर इथे वरती जात असेल, हा रेजिस्टन्स ब्रेक करत असेल तर चांगल्या प्रकारची शॉर्ट कव्हरिंग मार्केटमध्ये येऊ शकते. आणि आली पण, मार्केट तसंच वरती पण गेलं. बघा वरती एक रेजिस्टन्स होता पुन्हा 22,250ची लेवल, त्या रेजिस्टन्सला पण मार्केटने ब्रेक केलेलं होतं. त्यानंतर पुलबॅक दिला, पुन्हा मार्केट वरती गेलं. पुन्हा एक रेजिस्टन्स होता 22,450च्या आसपास,
तिथे मग थोडंसं रिजेक्शन आलं. पण लेवल आपल्यासाठी आजच्या दिवशी काम करत होत्या परफेक्ट. तुम्ही बघत असाल की परफेक्ट एका लेवलला मार्केट कसं रिस्पेक्ट करतं आहे आणि त्यानंतर वरती जातं आहे. अशी प्राइजेक्शन बनवत मार्केट वरती गेलेलं होतं बघा. ठीक आहे, आपल्याला मार्केटमध्ये प्राइजेक्शन समजले पाहिजे. प्राइजेक्शन जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही धोका खाऊ शकत नाही. तुम्ही मार्केटचा ट्रेंड सहजरित्या ओळखू शकतात. जसं मार्केट आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नाही आहे, हायला ब्रेक करत जातं आहे, म्हणजे हायर लोचं फॉर्मेशन तयार करत जातं आहे. त्यावरून तुम्हाला समजतं की मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड या ठिकाणी चालू आहे. मग त्यासाठी तुम्ही असं चार्टवरती ड्रॉईंग पण करायचं असतं. ड्रॉईंग जर केलं तर तुम्हाला लेवल पण समजतात, मार्केटचा ट्रेंड समजतो, मार्केट कोणत्या लेवलला सपोर्ट घेऊ शकतं, कोणत्या लेवलला मग मी बाय केलं पाहिजे हे पण तुम्हाला समजतं. त्यामुळे लेवल खूप महत्त्वाचे असतात आणि त्यावरतीच आपल्याला भर द्यायचा असतो. सप्लाय डिमांड झोन जो असतो तो तुम्ही ओळखायचा असतो. मग त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारची एंट्री तुमची बनवू शकतात. ठीक आहे, तर हे मार्केट आपल्याला आजच्या दिवशी काय दिसलं, ट्रेंडिंग. हे मार्केट जे होतं ना, ट्रेंडिंग मार्केट होतं, म्हणजेच मार्केट जात होतं अप ट्रेंडमध्ये आणि परफेक्ट लेवलला फॉलो करत होतं मार्केट. तुमच्यासमोर मी लेवल ड्रॉ केलेल्या होत्या, तुम्हाला दाखवल्या पण. जेव्हा मी लाईव्हवरती असतो, यूट्यूब लाईव्हवरती खूप काही गोष्टी तुम्हाला समजून सांगत असतो की इथे मार्केट सपोर्ट घेऊ शकतं, इथे रेजिस्टन्स घेऊ शकतं, इथे मार्केट साईडवेज होऊ शकतं, इथे ब्रेकआउट बघायला मिळू शकतं आपल्याला. या सर्व गोष्टी आपण लाईव्हवरती बघत असतो. तर तुम्ही पण अशाच गोष्टी शिकायच्या आहे. टेक्निकल ॲनालिसिस शिकून घेतलं तर तुमची परफेक्ट लेवलला एंट्री होणार आणि परफेक्ट लेवलला तुम्ही एक्झिट पण करणार. मग आता उद्याच्या दिवशी काय होऊ शकतं, याचं कंटिन्युएशन होऊ शकतं का, झालं तर कोणते हर्डल मार्केटसाठी असणार आहे, त्यानंतर सपोर्ट कोणते असणार मार्केटसाठी ते आपण बघूया आता. तर मार्केट अप साईडला केव्हा जाणार, आता हे रेजिस्टन्स इंट्राडेमध्ये असणार आहे. ठीक आहे, आपण डेलीमध्ये वेगळे रेजिस्टन्स बघितले, तुम्हाला सांगितलंच मी 22,800च्या आसपास एक रेजिस्टन्स असणार आहे. पण इंट्राडेमध्ये काही लेवल असतात, त्यांना आपण बघायचं असतं. मार्केटने कोणती लेवल ब्रेक केली तर मार्केट वरती जाऊ शकतं आणि खाली केव्हा येऊ शकतं हे आपण बघत असतो. फक्त एंट्रीचं मी तुम्हाला कधी म्हणत नसतं. या लेवलच्या वरती मार्केट गेलं की तुम्ही कॉल बाय करा किंवा या सपोर्टला ब्रेक केल्यानंतर तुम्ही पुट बाय करा, हे कधी मी तुम्हाला म्हणणार पण नाही. ठीक आहे, कारण की बहुतेक जण ऑप्शनमध्येच चुका करत असतात. ठीक आहे, आणि लॉस पण तिथेच जास्त करत असतात. त्यामुळे मी त्या गोष्टी तुम्हाला सांगत नसतो. आपण फक्त इंडेक्सचा व्ह्यू बघत असतो, कोणत्या लेवलच्या वरती इंडेक्स जाणार, कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर इंडेक्स खाली येणार. मग फ्लॅटमध्ये बघूया, फ्लॅट जर ओपन झाला तर वरती एक रेजिस्टन्स असणार. आता ही लेवल 22,670च्या आसपास ही एक लेवल रेजिस्टन्स असेल. जर ह्या लेवलला ब्रेक करत असेल मार्केट तर इथं प्राईसचं कंटिन्युएशन होऊ शकतं. प्राईस आजच्या दिवशी आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नव्हती. हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, या लोला ब्रेक करत नाही आहे. ठीक आहे, मग इथे ब्रेक करत नसेल, फ्लॅट ओपन झाली, असं पण होऊ शकतं. सुरुवातीला 40-50 पॉईंटचं डीप येऊ शकतो आणि मार्केट पुन्हा वरती पण जाऊ शकतं आणि प्राईसचं कंटिन्युएशन इथे होऊ शकतं. म्हणजे हा जो ट्रेंड आहे मार्केटचा याचं कंटिन्युएशन पण होऊ शकतं. ठीक आहे ना. मग वरती येणारे हडल जे असणार आहे 22,800, हा पण मार्केटसाठी एक रेजिस्टन्स असणार आणि 22,920च्या आसपास ही लेवल पण मार्केटसाठी काय असणार आहे, रेजिस्टन्स. हे टप्प्याटप्प्यांमध्ये रेजिस्टन्स येत जाणार आहे आणि वरती एक सायकोलॉजिकल लेवल असणार पुन्हा 23,000ची, ती पण काय असणार, एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे. मार्केट पुन्हा आपल्याला त्याच लेवलपर्यंत जाताना दिसेल जिथून खाली आलेलं होतं. मार्केटमध्ये ज्या लेवलपासून सेलिंग आलेली होती त्याच लेवलपर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. आपलं मार्केट वीक केव्हा होणार, एक सपोर्ट जो असेल ही लेवल सपोर्ट असेल बघा 22,450 इंट्राडेसाठी लेवल आहे. ही लेवल असणार आहे सपोर्ट, ही लेवल असणार सपोर्ट. हा सपोर्ट ब्रेक झाला तर मग इथे ट्रेंड आपला बेंड होणार 5 मिनिटांमध्ये. हे जे चार्ट बघतोय ना आपण 5 मिनिटांचे बघतोय, हे 5 मिनिटांसाठी ट्रेंड आपला निगेटिव्ह होणार आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर स्ट्रक्चर काही वेगळंच आहे. ठीक आहे ना, डेली टाईम फ्रेममध्ये स्ट्रक्चर आपल्याला वेगळं दिसणार. 5 मिनिटांमध्ये आपण बघितलं तर स्ट्रक्चर आपल्याला प्राईसचं वेगळं दिसणार आहे, कारण की आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये बघतोय मार्केट कुठं जात आहे. जर मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं समजा, आलं या सपोर्टपर्यंत, इथे बाउन्स पण घेऊ शकतं, म्हणजेच कंटिन्युएशन होऊ शकतं पुन्हा इथे प्राईसचं एक डीप देऊन, किंवा मार्केटने जर हा सपोर्ट ब्रेक केला तर मग आपल्याला पुन्हा इथे मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळू शकते. मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं 22,250 ते पुन्हा 22,083 पर्यंतचे लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. हे सपोर्ट असणार मार्केटसाठी. 22,250, 22,083 हा पण एक सपोर्ट असेल आणि त्यानंतर 22,450ची लेवल, या पण काय लेवल असणार सपोर्टच्या. म्हणजे इथे लक्षात घ्यायचं तुम्हाला, या लेवल मी कशा ड्रॉ केल्या तुम्हाला दाखवतो. इथे प्राईस घेते सपोर्ट, या ठिकाणी प्राईस सपोर्ट घेते, इथे पण सपोर्ट घेते. हा रेजिस्टन्स होता, नंतर हा बनला सपोर्ट. जर प्राईस आली तर इथे सपोर्ट घेऊन
वरती पण जाऊ शकते, किंवा हा सपोर्ट जर ब्रेक झाला आहे, हा सपोर्ट जर ब्रेक झाला, इथे कंटिन्युएशन झालं प्राईजचं, तर मग ही लेवल पुन्हा मार्केटसाठी सपोर्ट असणार. आणि इथे प्राईजने ब्रेकआउट दिलेला होता, जिथून प्राईज ब्रेकआउट देत असते ती लेवल पण आपल्यासाठी काय बनते नंतर सपोर्ट. मग मार्केट इथं खाली येऊ शकतं कंटिन्युअसली. समजताय ना, ह्या अशा लेवल असतात, तुम्ही फाइंड आउट करायच्या असतात त्या. यावरून तुम्हाला मार्केटचा ट्रेंड पण समजेल. जर मार्केट असं खाली येत असेल तर आपलं मार्केट इंट्राडेमध्ये इथे येणार डाऊन ट्रेंडमध्ये. हे मार्केट आपलं येणार आहे डाऊन ट्रेंडमध्ये. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ना पूर्ण बुलिश आहे. आज इंट्राडेमध्ये हे जे स्ट्रक्चर होतं, इंट्राडेमध्ये जे स्ट्रक्चर होतं आजचं, हे बुलिश होतं. हे तुम्हाला बिअरिश दिसेल. मग म्हणजे इथे प्राईस काय करणार, लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन तयार करत खाली येणार. हे निगेटिव्ह स्ट्रक्चर असतं, निगेटिव्ह स्ट्रक्चर. ठीक आहे, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. लेवल सुटसुटीत आहे, तुम्हाला पण समजतील. ठीक आहे, तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल होत्या निफ्टी 50मध्ये. आणि जेव्हा पण एक्झिक्युशन करत असतात तुम्ही, शक्यतो अशा वेळेला तर एक्झिक्युशन करत जाऊ नका की जेव्हा इव्हेंट असतो, एक मार्केट अपसाईड डाऊन साईड जात असतं, पण तुम्हाला वाटतं की नाही इथून मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं, मग तिथे तुम्ही एंट्री घेताय तर तिथे स्टॉपलॉसचा वापर करत चला. मनात स्टॉपलॉस पकडायचा नसतो. काही जण होल्ड करतात, हेवी क्वांटिटी असतात आणि म्हणतात पण माझा 30,000 रुपये लॉस होतोय, कोणी म्हणतं माझा 40,000 रुपये लॉस होतोय, माझा 50,000 रुपये लॉस होतोय, काय करू मी. म्हणजे याचा अर्थ जर एवढा ते लॉस घेताय याचा अर्थ ते स्टॉपलॉसचा वापर करत नाही आहे. आणि मार्केट जर त्यांच्या विरुद्ध दिशेने गेलं तर पूर्ण पैसा त्यांचा झिरो होत असतो. एक्सपायरी जवळ येत असते, त्यांनी ज्या स्ट्राईक निवडलेल्या असतात त्या OTM होत असतात आणि पूर्ण प्रीमियम झिरो होऊन त्यांचा पैसा पण झिरो होत असतो, पूर्णपणे संपला. तुम्ही मार्केटमध्ये एक रिस्क डिसाईड केली पाहिजे की मला एवढा लॉस घ्यायचा आहे. या लेवलपर्यंत मार्केट जर आलं तर मी मार्केटमधून निघून जाणार. मग त्यासाठी काय करायचं असतं, तुम्ही स्टॉपलॉसचा वापर करायचा असतो. स्टॉपलॉस ऑर्डर जी असते ना ती सिस्टममध्ये लावायची असते. मनामध्ये कधी स्टॉपलॉस पकडायचा नसतो. बहुतेक जण मनामध्ये स्टॉपलॉस पकडता, 1,000 रुपयाचा लॉस घेतो, बाहेर पडतो. मार्केटमध्ये एक जेव्हा मोठा स्पाईक लागतो ना मोठमोठ्या कॅन्डलचा, तर तुमचा 1,000 रुपये नाही 5,000 रुपये लॉस होत असतो तिथे. त्यामुळे स्टॉपलॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. ठीक आहे, तर माझ्या मते सर्वांना व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.